डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 32 डिग्री हासिल केल्या हे खोटं आहे असं काही दिवसापूर्वी एक अमरावतीचा पोरगा बोलला होता. त्यानंतर भीमसैनिकांनी गांडीवर चांगलेच फटके दिले. त्यानंतर त्या पोराचं स्टेटमेंट काय आलं? माझा अभ्यास नव्हता, माझा अभ्यास कमी असल्यामुळे माझ्याकडून ते चुकून वाक्य निघलं. भाकरच खातो ना, गू तर खात नाहीये. आता दुसरी गोष्ट, धीरेंद्र शास्त्री आपले बागेश्वर धामचे जे मठाधिपती आहेत ना, ते महाराज स्वतःला महाराज म्हणतात. त्यांना हिंदू राष्ट्र बनवायचंय. त्यांनी तो संकल्प केलाय की मी हिंदू राष्ट्र बनवणारच. आता या बाबांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं. त्या वक्तव्याचा सध्या जाहीर निषेध केला जातोय. महाराष्ट्रभरामध्ये संताप व्यक्त केला जातोय. पण मला एक गोष्ट समजत नाहीये, छत्रपती शिवाजी महाराज असो किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो किंवा सगळेच महापुरुष असो, महापुरुषांचा अपमान हे वारंवार का करतात? याचा ना अभ्यास शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र येऊन करायलाच पाहिजे. कुठेतरी आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो किंवा छत्रपती शिवाजी महाराज असो, ज्या पद्धतीने सध्या भारतामध्ये या दोन्ही महापुरुषांचा अपमान वारंवार केला जातोय ना, हा अपमान थांबवायलाच पाहिजे. आणि यासाठी शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र येणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे मी एकच सांगेल शिवसैनिकांना आणि भीमसैनिकांना, जर आपल्याला महापुरुषांचा अपमान जर थांबवायचा असेल ना, तर एकत्र या. आपापसामध्ये भांडणं नको. कारण आपल्या भांडणामुळं हे जे लोक आहेत ना, हा जो बाबा आहे, तो पोरगा आहे, असे जे वारंवार नाग बाहेर आपला फणा काढतायत ना आणि आपल्या महापुरुषांचा अपमान करतायत, त्यांचा फणा शिवशक्तीला आणि भीमशक्तीला ठेचायलाच लागणार आहे. त्यामुळं आपण एकत्र आलं पाहिजे. आणि अजून एक महत्वाचं सांगल, छत्रपती शिवाजी महाराज असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो, हे आपलं अस्तित्व आहे. एकानं 18 पगड जातीला एकत्र केलं, स्वराज्य निर्माण केलं, तर दुसऱ्यानं त्याच स्वराज्याच्या रक्षणासाठी आपल्या पेनानं संविधान लिहिलंय. या दोन्ही महापुरुषांचा वारंवार अपमान केला जातोय आणि आपण फक्त बघतच बसतोय, फक्त आणि फक्त निषेधच व्यक्त करतोय. नाही, निषेध व्यक्त करून चालणार नाही. जर आपल्या अस्तित्वावर जर कोणी बोट उचलत असेल ना, तर त्यांना ठेचायलाच पाहिजे. मग तो बागेश्वर धामवाला तो गुरु असेल, नाहीतर तो अमरावतीचा पोरगा, त्याला तर भीमसैनिकांनी ठोकलंच आहे. छत्रपती शिवाजी महाराज असो किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो, यांचा इतिहास किंवा यांचं अस्तित्व 4-5 कुत्रे भुकले म्हणून संपणार नाहीये. पण या कुत्र्यांना जागच्या जागीच ठेचलंच पाहिजे. त्यामुळे भीमसैनिक आणि शिवसैनिक एकत्र या. सर्व